भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतेक ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी तसंच मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तर उद्या कोकणात बहुसंख्य ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सातारा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। शुक्रवार आणि शनिवार सलग 2 दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस आहे, त्यामुळे तुर्तास तरी शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे। अशातच पुढील 48 तासात देखील पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान खात्याने सांगितलंय। याच मुसळधार पावसामुळे शहापुरात मोठं नुकसान झालंय। शहापुरातील गुजराती बाग, चिंतामण नगर, ताडोबा परिसर या भागामध्ये भारंगी नदीचं पाणी घुसल्यानं 5 ते 6 कार्स आणि 20 ते 25 दुचाकी वाहून गेल्या। त्यासोबत अनेक वाहनांचं नुकसान झालंय। अनेकांच्या घरात साधारण 3 फुटांपर्यंत नदीच्या पुराचं पाणी शिरलंय, त्यामुळे घरांचं नुकसान झालंय। गुजराती बाग आणि चिंतामणी नगर या परिसरातील नदीला बांधण्यात आलेली संरक्षक भिंत आणि घाट तोडण्याची मागणी स्थानिक करतायत। या भिंतीमुळे आणि घाटामुळे नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि 4 गाड्या नवीन कोऱ्या घेतलेल्या आहेत। किती का 17 लाखाच्या गाड्या घेतलेल्या आहेत त्यांनी। त्यांच्या गाड्या जवळजवळ 3 ते 4 गाड्या गेल्या, गॅरेजच्या 4-5 गाड्या गेल्या आहेत आमच्या त्यातल्या 30-35 छोट्या गाड्या गेल्या आहेत। 3 वाजल्यापासून पाण्यात एकदा आम्हाला 3-4 पोलिसवाल्यांनी तेवढी मदत केली। तिथून आल्याच्यानंतर बघितलं पूर्ण पाणी छातीवर आमच्या पहिला अशी पूर परिस्थिती का निर्माण झाली इथे? धक्क्यामुळे सगळे परिस्थिती पहाटेच्या 5:30 पावणे 6च्या दरम्यान आला आणि अचानक फोर्समध्ये आलं आणि आमच्या पूर्ण घराची वाट लागलेली आहे। फ्रीज, टीव्ही सगळं नुकसान झालेलं आहे। जवळजवळ 2-2.5 फूट पाणी घरामध्ये होतं आणि पूर्णपणे त्याची वाट लागलेली आहे। आणि हे फक्त ती जी वॉल आहे ना ती दिसत होती, त्या वॉलमुळे झालेलं आहे। जॉगिंग पाणी गेलं होतं, हे सगळे बनवतात जागोजागी गणेश घाट बनवतात। हे सरकारने स्कीम दिल्या का? हे सगळे धंदे झालेले आहे। नदी पात्रामध्ये कशाला बांधकाम करायचं? नदी पात्रात बांधकाम करता जेव्हा एखाद्याला घर बांधायचं असते तेव्हा त्यांना नदीपासून 30-40-50 जे काय असेल ते फूट सोडायला लावतात, पण यांनी काही तसं सोडलं नाही आणि फक्त त्या भिंतीची लेवल दिसत होती, एवढं पाणी होतं आणि आमच्या घरात पूर्ण पाणी शिरलेलं। तर शहापूरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि शहापुरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस बरसतोय। सतत पडणाऱ्या पावसामुळे शहापूरच्या भारंगी नदीला पूर आलाय आणि नदीचं पाणी अनेक नागरिकांच्या घरात शिरलं। माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या घराच्या परिसरात सुद्धा घोरपडी नदीचं पाणी शिरलंय। तर माजी नगरसेवक रजनी शिंदे यांच्याही घरात भारंगी नदीचं पाणी घुसलंय, त्यामुळे मोठं नुकसान झालं। शहापुरामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानंतर काही भागामध्ये पावसाचं पाणी शिरलं। या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे आणि या नदीच्या पुराचं पाणी घराघरात शिरल्यानंतर घरातली काय अवस्था आहे शहापुरातल्या काही भागातल्या ती आपण दृश्यामध्ये बघतोय। आज सकाळी 6 वाजताची ही दृश्य आहेत। मध्यरात्रीनंतर 1:30 वाजल्यापासून इथे घराघरात शिरलेलं हे पाणी आणि मोठं नुकसान झालंय। शहापुरामध्ये ज्या काही नदी आहेत, भारंगी नदीला त्यातल्या त्यात पूर आलाय आणि त्यामुळे काही घरामध्ये शिरलेलं पाणी आणि झालेलं हे नुकसान, नदीचा सगळा मातीचा गाळ हा घरामध्ये येऊन बसलाय। सकाळी 6 वाजताची ही दृश्य आहेत। कळंबा ग्रामपंचायती हद्दीतील हा सगळा गुजराती भाग आहे। या ठिकाणी पूर्ण पार्किंग झालेलं आहे आणि समोर या ठिकाणी आपण बघतोय की नगरपंचायती भव्य अशी उंच भिंत बांधल्यामुळे तिकडचं पाणी अडलं पूर्ण या गुजराती बागेत आल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे। 4-5 गाड्या या ठिकाणी पाण्यात वाहून गेलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी नागरिकांची मागणी आहे, सर्वांचीच मागणी आहे की जी भिंत बांधलेली आहे ती तात्काळ तोडावी, नदीचा मार्ग मोकळा करावा, तरच येणाऱ्या काळात या ठिकाणी लोक सुरक्षित राहतील। आज गुजराती नगरमध्ये पण एवढा पाणी आला, आता तुम्ही बघितलेले इथपर्यंत पाणी भरलं। जे आहे ते सर्व, माझंच घर नाही, माझ्या इकडची सर्व घरांची वाट लागली, गाड्या घोड्या अख्ख्या डुबल्या गेल्या आणि याची कंप्लेंट माझी मिसेस नगरसेविकेने दिलेली पण आहे, परंतु अजून त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही। त्याच्यानंतर जर हे नदी पात्रातली जर बांधकामं तोडली नाही तर इथं सतत या गोष्टी होत राहणार आणि घरं पाण्याखाली जात राहणार। तर शहापुरात भारंगी नदीला आलेल्या पुरामुळे जे काही घराघरात किंवा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं त्याचं कारण म्हणजे इथे बांधलेली संरक्षक भिंत असा आरोप स्थानिक करतायत। त्यामुळे ही भिंत तोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे, कारण या भिंतीमुळे सगळं पुराचं पाणी हे
रहिवाशी भागामध्ये घुसतं। बऱ्याचशा घरामध्ये आज सकाळी ही परिस्थिती आहे शहापुरात, खास करून चिंतामणी नगर या भागामध्ये भारंगी नदीला पूर आल्यामुळे काही घरामध्ये पाणी शिरल्यानंतर आज सकाळी 6 वाजता जर परिस्थिती बघितली तर मुसळधार पावसामुळे नदीला आलेला पूर आणि पुराचं पाणी लोकांच्या घरात शिरलं। तर या सगळ्या परिस्थितीनंतर शहापुरातील स्थानिकांकडून रास्ता रोको केला जातोय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोक आक्रमक झालेत। आता नदीवरची भिंत आणि घाट तोडण्याची मागणी त्यांनी केली आहे। भारंगी नदीच्या पुलावरतीच रास्ता रोको आंदोलन केलं जाते आणि शहापूर आसनगाव मार्ग स्थानिकांनी अडवलाय, कारण याच नदीवरील घाट आणि भिंत यामुळे रहिवाशी भागामध्ये नदीच्या पुराचं पाणी शिरलं। रात्रभर हे स्थानिक जागे आहेत, कारण रात्रभर पुराचं पाणी त्यांच्या घरात आहे आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय ती स्थानिकांच्या आंदोलनाची। शहापुरात स्थानिकांकडून रास्ता रोको करण्यात आलाय। घरामध्ये पाणी शिरल्यानं लोक आक्रमक झालेत। नदीवरची भिंत आणि घाट तोडण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि भारंगी नदीच्या पुलावरतीच येऊन स्थानिकांनी शहापूर आसनगाव मार्ग अडवलाय आणि रास्ता रोको आंदोलन केलंय। भर पावसामध्ये हे सगळे स्थानिक पुलावरती जमलेले आहेत आणि आंदोलन करतायत, कारण भारंगी नदीवरील भिंत आणि घाट काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे। शहापूर मधील आपण पूर परिस्थिती पाहतात की जो भारंगी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेले आहे आणि येथील गुजराती भाग, त्यानंतर गुजराती नगर, चिंतामणी रेसिडेन्सी यामध्ये अनेक नागरिकांचं नुकसान झालेले। त्याबरोबर 4 ते 5 4 व्हीलर, त्यानंतर 20 ते 25 टू व्हीलर या भारंगी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेलेले आहेत। त्यानंतर येथील नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। अन्नधान्यासह, कपड्यासह अनेक गोष्टींचे नुकसान झाले। ते आता नागरिक आहेत त्यांनी मात्र शहापूर मधील जी भारंगी नदी त्यावरील असलेले हे पूल, त्याचा रस्ता त्यांनी आसनगाव शहापूर रस्ता बंद केलेला आहे आणि येथील नागरिकांची संतापजनक प्रतिक्रिया आपण समोर पाहतात। ताई, काय सांगा तुम्ही, काय झालं या पुराच्या पाण्यात? बघा, आमचा सगळा ब्लॉक आहे मध्ये, त्याच्यामध्ये माल पूर्ण भरलेला आहे। तो असा खोलला तर माती येते हातामध्ये आणि सगळे उंदीर वगैरे सगळं घाण केले आतमध्ये। आमचा सगळा पार्टचा सगळा कंपनीचा माल आहे, मला भरून द्यायचा। कशामुळे नुकसान झालं काय वाटतं? तुम्ही गटार बांधलेत ना, त्याच्यामुळे माल बांधलेत ना, हे लोकांना दाखवायला का आमच्याकडे एवढे पैसे संपवले आम्ही। बघा, हे गरीबांचे नुकसान करते, मला भरून द्यायचे 5-6 लाख रुपये माझे भरून द्यायचे बस। आपण पाहतात की नागरिकांच्या संतापजनक प्रतिक्रिया, जे भारंगी नदीला बांधण्यात आलेले कठडे अनधिकृतपणे हे जे बांधकाम करण्यात आले, येथील नागरिकांचा विरोध होता, मात्र ते त्यांनी न ऐकल्याने येथील जे भारंगी नदीला कठडे बांधल्याने त्यामुळे हे नागरिकांचं नुकसान झाले। आपल्या सोबत माजी आमदार आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। बंधू, काय सांगाल तुम्ही या पूर परिस्थिती? पहिल्यांदा इतका मोठा पूर या भारंगी नदीला आला, त्याचं एकमेव कारण की नदीचं पात्र जे अरुंद झाल्यामुळे त्याचा पाण्याचा प्रेशर पूर्ण गुजराती भाग या भागात आल्यामुळे या ठिकाणच्या अनेक घरांचं नुकसान झालंय। खालचा तळमजला पूर्ण पाण्यात गेलेला आहे। 5-6 गाड्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहे। अतोनात करोडो रुपयाचं नुकसान या पूर हानीमुळे झाले आणि याचं एकमेव कारण म्हणजे ही नगरपंचायतच्या माध्यमातून बांधलेली जी वाढीव भिंत आहे, त्या भिंतीचं पाणी अडलं आणि या बाजूला आलं। खऱ्या अर्थाने हे अतिक्रमणासारखं नदी पात्रात झालेलं काम आहे, ते तात्काळ तोडण्याची मागणी इथले नागरिक करत आहेत। या जनतेबरोबर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या सोबत आहोत। कुठेतरी विकासाच्या कामाने करण्यात आलेले काम भारंगी नदीचं अनधिकृत आहे, येथील नागरिकांचं म्हणणे, आणि हे काम त्वरित तोडण्यात यावे, तरच हा रास्ता रोको येथील नागरिकांनी रास्ता रोको केले। आपल्या सोबत दुसरे स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ। काय सांगा तुम्ही? सर्वसामान्याची ही मागणी, तुम्ही तो पूल तर तोडाच, पण आमच्या नुकसानाची तुम्ही पंचनामा करा। 10 ते 12 लाखाचं नुकसान, आमच्या वर्षभराची कमाई तिथे डुबलेली आहे। सर्व गाड्या वाहून गेल्या, गाड्या तर वाहून गेल्या आणि आमचा 10 लाखाचा माल संपूर्ण चिखल भरलेला आहे। ते पूल तोडावं तुम्ही, ते प्रशासन सर्व तुम्ही ते कराच, पण सर्वात पहिले सर्वसामान्य लोकांची मागणी का आजच्या आज 12 वाजेच्या आत पंचनामा झाला पाहिजे आणि त्याची नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। अन्यथा आम्ही सर्व नागरिक हे बुलडोजर लावून आम्ही आजच तोडणार। तहसीलदार, कलेक्टर यांच्यापासून तर खालपर्यंत कॉन्ट्रॅक्टर यांच्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे। का हा बांधला गेला, किती कमिशन घेतला, का तुम्ही अशी कामं केली, याच्याबद्दल सखोल कारवाई करावी आणि लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा 12 नंतर आम्ही आमचा हात चालवणार। खर तर येथील नागरिक, संतप्त नागरिक ते जमा झालेले आणि भारंगी नदीच्या बाजूला बांधण्यात आलेली कठडा आणि जे संरक्षण भिंत तोडण्यात यावे, त्यानंतरच हा रास्ता रोको थांबवण्यात येईल, नाही तर अन्यथा हे नागरिकांनी
कायदा हातात घेऊन हा संरक्षण भिंत तोडू असं येथील इशारा दिले. आपल्या सोबत येथील गुजराती बागेमधील एक स्थानिक रहिवासी, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ काय सांगाल या पूर्व परिस्थितीची. आमचं असं म्हणणं आहे की ज्यांनी ही परवानगी दिलेली आहे ती नगरपंचायत, तहसीलदार, भातसाचे अधिकारी आणि PWD यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती लगेच त्वरित कारवाई झाली पाहिजे. नुकसान भरपाई तर शासन देईल, पण ती 10,000 रुपयाच्या पलीकडे नुकसान भरपाई मिळणार नाही. पण झालेलं आमचं सगळं नुकसान हे शासनाने भरून दिलं पाहिजे आणि हे काम त्वरित काढून टाकलं पाहिजे. जर काढून टाकलं नाही तर नागरिक स्वतः कायदा हातात घेतील आणि ते काम तोडून टाकतील. त्याला जबाबदार शासन राहील, अधिकारी राहतील. खरं तर येथील पूर परिस्थितीला एकमेव जबाबदार हे येथील नगरपंचायत आहे. नगरपंचायतच्या अनधिकृत बांधकामामुळे शहापूरमधील पूर परिस्थिती निर्माण झाली. हे बांधकाम जर येत्या 1-1.5 तासात जर तोडले नाही तर येथील नागरिक कायदा हातात घेऊन हे बांधकाम तोडतील. सुनील घरात, न्यूज 18 लोकमत, शहापूर.